नमस्कार मित्रांनो, आपण आता आलो आहे मायनिंगवरती. इथे आशापुरा मायनिंग होती बॉक्साईट. ते आता 2009मध्ये बंद पडलेले, तर अजूनपर्यंत काय चालू झालेलं नाही. तर तिथे खनिज साठा सोडलेला आहे, ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला मग जाऊया आपण आता. तर मग मित्रांनो आलेलं आहे इथे साखरी गावाच्या वरतीच डोंगरावरती असं एक मायनिंग होती आशापुरा कंपनी म्हणून. तर तिथे आपण आता आलेलो आहोत. आता जवळजवळ 2009मध्ये बंद पडले आणि आता 2026 आहे, म्हणजे कमसे कम 15-16 वर्षे झालेली आहेत. तर हे बघा मित्रांनो, हे खनिज साठा आहे मायनिंग. तर तिथे आपण आलेले आहोत. ही आमच्या ही जी जमीन आहे आता जी आपण उभा आहोत, ती आमच्याच गावातील एका व्यक्तीची जमीन आहे. हे बघा, हा इथून वरती याला रस्ता आहे. गाड्या लोड करून या रस्त्याने खाली जायच्या जेटीवरती, आणि इकडे गाड्या लोड व्हायच्या. तर खूप मोठा एरिया आहे. तिकडे जे तिकडे वेगळे तिकडे फुलपर्यंत मायनिंग आहे. तर ही आता आपण मायनिंगवरती आलेलं आहे. हे बघा, माल काढून ठेवलेला आहे सगळा. मित्रांनो, हे ओरिजिनल जमीन आहे जे आपण चालतोय. इथे काय काम झालेलं नाही, इथे मायनिंग नाही झालेली आहे. आणि बघा इथे मायनिंग झालेली आहे, इथून माल काढलेला आहे. हे बघा, आता इथे खड्डा झालेला आहे मोठा. हे बघा, इथे खड्डा झालेला आहे. तर इतका त्यांनी माल काढले, इतका ही जमीनची लेवल आहे. ही बघा, ही जी जमीनची लेवल आहे ओरिजिनल जमीनची, आणि हा त्यांनी इतका माल ह्या खड्ड्यातून काढलेला आहे. बघा, हे बॉक्साईट आहे. तर जाऊया आपण पुढे, जाऊन बघूया. तर मित्रांनो, ही आहे ते आमच्या गावातल्या एका व्यक्तीची जमीन आहे. तर आता पण आमच्या ग्रामस्थ मंडळाची जमीन आहे, त्या जमिनीमध्ये आपण जाऊया. मित्रांनो, आता इतकी झाडं वगैरे झालेली आहेत, जंगल. पहिला इथे एक सुद्धा झाड नव्हतं जेव्हा मायनिंग चालू होती तेव्हा. आता बघा जंगल झालेलं आहे. हे बघा, माल आहे. हे बघा, सर्व काढून ठेवलेला बॉक्साईट आहे. हे बघा, हे इकडे पण आहे वरती साठा. हे बघा मित्रांनो, हे मोठमोठे दगड आहेत, ते ब्लास्टिंग करून माल काढलेला आहे. मग एक ब्लास्टिंगला थोडा मटेरियल कमी पडल्यामुळं थोडे मोठे मोठे बोल्डर आलेले आहेत. मग ते साईडलाच करून ते ठेवलेले आहेत. मग मायनिंग बंद पडल्यामुळं
मायनिंग बंद पडलं म्हटलं तसेच राहिले आहेत. हे बघा इतका मटेरियल आहे सोडलेला. मित्रांनो तुम्हाला वाटतो हे दगड आहे, पण हे ह्याच्यापासून मित्रांनो ॲल्युमिनियम आणि सिमेंट तयार होतो. हे खनिज आहे, हे दगड नसून हे खनिज आहे. ह्याच्यापासून सिमेंट आणि ॲल्युमिनियम बनवला जातो. हे बघा हे साठा आहे मित्रांनो बॉक्साईटचा. हे क्वारी आहे, इथून माल काढलेला आहे, मग ते खड्डा झालेला आहे बघा. हे संपूर्ण आणखी याच्यावरती पण मायनिंग आहे. असाच माल काढून ठेवलेला आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो एक नंबर हे दगड आहे. हे बॉक्साईट, एक नंबर बॉक्साईट आहे. हे बघा याच्यामध्ये पॉईंट बघा अलग अलग कलरचे आहेत. हे बघा हे सुपारी कलर आहे, हे सफेद कलर आहे, हे थोडा पिंक कलर आहे. या दगडाला मित्रांनो अलग अलग कलर आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता. तर त्याच्यामध्ये बॉक्साईट आहे. तर मित्रांनो ह्या आमच्या जे गाववाल्यांना अजून पण सुद्धा ह्या मायनिंगचा महत्त्व कळलेला नाही. ते लोक अजूनसुद्धा या मालाला दगड समजत आहेत. तर मित्रांनो हे बघा याच्यावरती आता सुरूचा झाड उरलेला आहे. हे बघा हे मायनिंग एरिया, हे संपूर्ण आतमध्ये आपण आलेलो आहोत मित्रांनो. हे बघा एक कंपाऊंडमध्ये एक खाली एका माणसाची आंब्याची कंपाऊंड आहे, तर तिथे रस्ता गेलेला आहे. ही आमच्या मंडळाची जमीन आहे, साखरी ग्रामस्थ मंडळ करून त्यांची जमीन आहे. आणि या जमिनीमध्ये मित्रांनो खनिज साठा आहे. हे ROM मटेरियल आहे. याची सायझिंग अजून फक्त काढून ठेवलेला होता, तर सायझिंग बनवलेली नाही आहे. तर बघा मित्रांनो ही सायझिंग हे लेबर लोकांनी, मजदूर लोकांनी माल तोडलेला आहे. हे बघा आणि ही सायझिंग चालतो आहे. हे काही मोठी सायझिंग आहे, काही छोटी सायझिंग आहे. कमसे कम 100 mm सायझिंग कंपनीला पाहिजे होती, त्याप्रमाणे हा माल सायझिंग केलेलं आहे, तोडलेला आहे लेबरने सुरुवातीला. आणि नंतर मित्रांनो एक क्रेशर आला होता, क्रेशरनी पण काही माल क्रेशिंग केलेलं आहे. हा सर्व विदाउट क्रेशरचा माल आहे मित्रांनो. हे बघा कोणीतरी हे माल इथून भरून नेलेला आहे, कारण इथे खूप दलाल वगैरे हे मायनिंग बंद पडलेलं आहे, तर त्या इथे खूप करोड रुपये मिळणार आहेत म्हणून खूप दलाल ह्या जागेमध्ये टपकलेले आहेत मित्रांनो. तर कोणीतरी हे मला वाटतं हे गावाला न कळता हे संपूर्ण शॅम्पलसाठी ह्या सर्व घेऊन गेलेले आहेत माल. हे बघा तुम्ही बघू शकता, हे ROM हे क्रेशिंग मटेरियल आहे. हे बघा इथून माल भरून घेऊन गेलेले आहेत शॅम्पलसाठी. तर आम्हाला अजूनपर्यंत गावाला कोणाला माहितीच नाही, काही ह्या चोर लोकांचंच काम असू शकतो. तर मित्रांनो हा सायझिंग मटेरियलचा रॅम्प आहे. हे क्रेशरनी क्रेशिंग केलेला मटेरियल आहे. हे बघा बारीक कसं मटेरियल आहे. आता आपण रॅम्पवरती चढलेलो आहोत. तर मला पोरं बोलत होती की जाऊन जरा किती आपला मटेरियल असू शकतो या जागेमध्ये, म्हणून मी हे बघा तिकडे संपूर्ण जे दिसतोय एंड तिथपर्यंत हे मायनिंग एरिया आहे. हे बघा मटेरियल. आणि मित्रांनो हा जो सामने दिसतोय तो ROMचा रॅम्प आहे. हे सावंत म्हणून कॉन्ट्रॅक्टर होता, त्याने हा रॅम्प बनवलेला आहे. तर मित्रांनो इथून पण सॅम्पलसाठी माल घेऊन गेलेला आहे. हे बघा बॅकेट मारलेला आहे JCBचा. इथून पण सॅम्पलसाठी माल नेलेला आहे. हे बघा खड्डा मारलेला आहे इथे. हे आहे मित्रांनो ROMचा रॅम्प. चला आपण वरती आता जाऊन बघूया रॅम्पवरती.
रॅम्प आहे ROMचा मित्रांनो. तर मित्रांनो मी आता रॅम्पवरती आलेलो आहे, चढलेलो आहे. हे बघा, हे खालती हा मालाचा साठा तयार केलेला आहे, एक ठिकाणी ठेवलेला आहे. कारण नंतर मग इथे खालती क्रेशर लागणार. हे बघा, इथे खाली क्रेशर लागणार आणि इथे वरती मशीनने, एक्सक्युएटर मशीनने क्रेशरमध्ये माल टाकणार आणि नंतर मग ते जे सामने जे दिसते ते तसं सायझिंग मटेरियल बाहेर पडणार. म्हणून असा एकाच ठिकाणी रॅम्प बनवलेला आहे मित्रांनो. आशापुरा कंपनीने ते काम केलं होतं. तर मित्रांनो, ही जी आता आपल्या कॅमेऱ्यामध्ये दिसतोय, ही सगळी जमीन आमच्या साक्री ग्रामस्थ मंडळाची आहे. तर त्याच्यामध्ये मायनिंग झालेली आहे. आता जाम करून इथे माल जो साठा आहे त्या साठ्यावरून मी चालत आहे. तेव्हा इथून खालून माल काढलेला आहे. हे असे छोटे छोटे भरपूर असे रॅम्प बनवलेले आहेत. मालाचा स्टॉक, रॅम्पमध्ये मालाचा स्टॉक केलेला आहे एका ठिकाणी. एक ठिकाणी म्हणजे ब्लास्टिंग करून नंतर मग ब्लास्टिंगपासून दूर असा माल शिफ्टिंग करून असे रॅम्प बनवले जातात. तर मित्रांनो, मी पण या कंपनीमध्ये होतोच कामाला एक 12-13 वर्षे. पण कंपनी बंद झाल्यामुळं आम्हाला संपूर्ण स्टाफ कंपनीने काढून टाकला. सगळीकडेच माल राहिलेला आहे. हे आता खूप वर्ष झालं म्हणून फक्त ते काळा झालेलं आहे, त्याची कवरिंग पावसाच्या पाण्याने. पण आतमध्ये संपूर्ण सफेद म्हणजे बॉक्साईट आहे आतमध्ये. हे बघा, आपण दगडाने फोडलेला आहे माल. हे बघा कसं, वरून बघा पूर्ण काळा झालेला आहे मित्रांनो. हे बघा, वरून पूर्ण काळा झालेला आहे आणि आता आपण त्याला फोडलं ते बघा आता कसं कलर बाहेर पडलेत बॉक्साईट. हे बघा, मित्रांनो हे सर्व बॉक्साईट मटेरियल आहे. तो चीनमध्ये आशापुरा कंपनी पाठवत होते. कारण ॲल्युमिनियम हे आपल्या असं इंडियामध्ये बनतो काय इतकं वाटत नाही, मला तर माहिती नाही बनतो काय, कदाचित नसेल बनत. म्हणून चायनामध्ये हा सगळा मटेरियल पाठवत होते आशापुरा कंपनी. हा रस्ता आहे, हे खाली कंपाऊंड आहे हापूस झाड आंब्याचं. तर ते गाड्या इकडे येतात. हे बघा संपूर्ण जंगल दिसतोय आता. हे तुम्हाला झाडी झालेली आहे, त्या झाडीमध्ये संपूर्ण बॉक्साईटचा साठा आहे. हे बघा, हे सगळं झाडं वगैरे रुजलेली आहेत आता त्याच्यामध्ये. पण तो अजूनपर्यंत माल काय खराब झालेला नाही आहे, एकदम चांगला आहे. तर आमच्या गावाला काही दलाल लोक बोलत आहेत की असं मालामधला ग्रेड गेलेला आहे. तर ते दलाल लोक कचऱ्याच्या भावाने त्यांना माल खरेदी करायचे आहे, म्हणून ते आमच्या गावाल्यांना टोपी लावत आहेत हे दलाल लोक. पण आमच्या गावाल्यांना एक रिक्वेस्ट आहे, तर कुठल्या पण दलालाच्या
बोलण्याला फसवू नका, कारण इथे करोडो रुपयाची ही संपत्ती आहे मित्रांनो. तर ह्या गावाने संपूर्ण व्यवस्थित लक्ष दिला तर खूप काही त्यांचा फायदा आहे. नाही तर चोर लाखांची चांदी आहे मित्रांनो. हे बघा सॅम्पल घेऊन गेलेले आहेत. आता गावाल्यांना कोणाला माहिती आहे की नाही माहिती तर मला तर माहिती नाही. मी पण मुंबईलाच असतो. तर बोललो मुंबईवर आलो, बोललो बघूया एक जाऊन वरती व्हिडिओ करूया म्हणून मी आज आलेलो आहे. 1-1.5 किलोमीटर वरती डोंगरावरती. हे बघा इथून सॅम्पल काढून नेलेले आहे मित्रांनो. हे बघा इथून पण सॅम्पल काढून नेलेलं आहे. हे बघा हा जुना मटेरियल आणि हा इथे बकेट मारलेला आहे JCBचा. म्हणून बघा कसा बाहेर आलेला आहे मटेरियल, कसा लाल दिसायला लागला इथे. तर आम्हाला कोणालाच माहिती नाही. आता ग्रामस्थ मंडळाला माहिती आहे काय माहिती नाही, पण गावाला सांगून केलं आहे की चोरून केलेलं आहे काय माहिती नाही मला. पण मी आता गावामध्ये गेल्यावरती विचारेन लोकांना की तुम्हाला हे माल नेलेला आहे सॅम्पलिंगसाठी, तर माहिती आहे की नाही ते. हे बघा मित्रांनो, हे संपूर्ण मायनिंग आहे. आणखी ह्याच्या पुढे पण भरपूर लांबपर्यंत आहे, कमसे कम 1.5 किलोमीटर दूर इतका संपूर्ण असाच मटेरियल बॉक्साईडचा साठा पडलेला आहे मित्रांनो. बोरीचा झाड उरलेला आहे, गावचा मेवा. बघा बोरं झालेले आहेत या मायनिंगवरती. बघा झाडं वगैरे उरलेले आहेत, बोरं झालेले आहेत बघा. झाडाकडून बघा हे संपूर्ण हा इतका. तर हा मित्रांनो हा जो झाड दिसतोय त्याच्या पलीकडे मंडळाची जमीन नाही, ही दुसऱ्यांची म्हणजे आमची प्रायव्हेट जमीन लागतो, आमची स्वतःचे. ह्याच्या पलीकडे इकडे पण आमच्या जमिनीमध्ये असा साठा आहे. आणि इथून मंडळाची जमीन इथे संपतो मित्रांनो. आणि इथून मंडळाच्या जमिनीमध्ये हा संपूर्ण झाडी जंगल वाढला म्हणून आपल्याला इथून इकडचा जागा एरिया दिसला नाही आहे. आणि ही सर्व आमची संपूर्ण इकडे मंडळाची जमीन आहे.